नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कुरकुरीत अशी कोथिंबीरची भजी. चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा. कोथिंबीरची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी मी हिरवीगार अशी कोथिंबीरची बारीक जुडी घेतलेली आहे. अशी मोठी मोठी चिरायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, कारण आपले भजी एकदम कुरकुरीत होतात आणि कोथिंबीरचा फ्लेवर आपल्याला भजी खाताना लागतो आणि दाताखाली आल्यावर त्याची चव काही वेगळीच लागते. त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता. 1 वाटी बेसन घेतल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकलेली आहे. मग 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरी त्यामध्ये ॲड केलेली आहे. जिरे आणि ओवा टाकताना आपल्या हातावर थोडासा मॅश करायचा आणि मग त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर मी आपल्या गरजेपुरतं तिखट टाकायचं. तुम्हाला जितकं तिखट लागते त्यानुसार मी थोडंच तिखट टाकले. त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा भरपूर असा आणि थोडं थोडं पाणी टाकून ते एकजीव करायचं आहे. पाणी टाकताना नीट टाका. चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण कोथिंबीरीला पाणी खूप सुटतं. त्यानंतर ते बेटर 1 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. एकीकडे तेल असं कडक गरम करायचं आणि त्यामध्ये एक एक भजी सोडायचं आणि कुरकुरीत भजी होईपर्यंत भाजायचे, जोपर्यंत त्यांना गोल्डन कलर येत नाही. आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची, म्हणजे मीडियममध्ये. आणि कुरकुरीत जर भजी लागत असेल तर त्यामुळे त्यांना असं गोल्डन फ्राय करायचं. आणि मी त्यामध्ये अजिबात सोडा ॲड केला नाही, तरी देखील बघू शकता तुम्ही माझी भजी कशी छान अशी कुरकुरीत भाजत आहेत. मी त्यांना बराच वेळ भाजून दिलं, एकदम गोल्डन फ्राय केलं. आणि गोल्डन फ्राय केल्यामुळे त्यांची वरची लेयर अशी कुरकुरीत लागते आणि खायला पण खूप छान लागतात. तेल चांगलं असं त्याचं काढून घ्यायचं आणि त्यानंतर ते ताटात काढून घ्यायचे भजी. मस्त थंड झाले की खायचे. आणि अशा प्रकारे एकदम सिंपल आणि साधी रेसिपी आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून आपल्या चॅनलला